हॅलो गाईज, कशा आहात? तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या, ज्या की मी मिशोवरनं आणि अर्ध्या ॲमेझॉनवरनं ऑर्डर केल्यात. पण जे ॲमेझॉनवरनं मी स्वेडल ऑर्डर केलेत ना, ते खूप म्हणजे खूप सुंदर आहेत. धुल्यानंतर ते इतके सॉफ्ट झालेत की तुम्ही न काही विचार करता ते बिनधास्त तुमच्या न्यूबॉर्नसाठी घेऊ शकता आणि खूप खूप सुंदर आहेत. आणि त्यानंतर मी ते सगळे कपडे 2दा वॉश केलेत. मी त्याच्यासाठी डिटर्जंट पण वेगळं घेतलं आहे बेबीवालं आणि डेटॉल टाकलं. असं करून मी हे सगळे कपडे वॉश केले. रात्री वॉश केलेले आणि मी घरातच आधी त्यांना वाळत घातलं. पण मला असं वाटलं की त्यांना अजून ते ओले आहेत म्हणून मी त्यांना खिडकीमध्ये सुकत घातलं. तरी थोड्या वेळानंतर मला ते थंडच वाटत होते. मग जेवढे मला वाटले की प्रॉपर सुकलेत त्यांच्या मी घड्या केल्या आणि जे वाटलं की नाही सुकलेत ते मी परत खिडकीमध्ये सुकत घातले. आता ते मी थोड्या वेळात काढेन. आणि ह्यातले बरेच कपडे जे मी अंदाजपंचे घेतलेले, जे की दोघांना सूट होतील, गर्ल असो बॉय असो. त्यानंतर साईज लहान मुलांची पटापट वाढते म्हणून असे प्रॉपर काही कपडे घेतलेले नाही आहेत. पण आताच मी भरपूर शॉपिंग केलं असं वाटतं आहे मला. काही लोक करतात, काही नाही करत, पण मी भरपूर केले आणि छोटे छोटे मिटन्स पण खूप सारे घेतलेत. फक्त कॅप एकच आहे, बाकी सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. आणि इथे जे आवाकॅडोचं ब्लँकेट किंवा स्वॅडल बोलू शकता ते पण खूप सुंदर आहे. पण ते ब्लँकेटसारखं नाही आहे. भले तिथं ब्लँकेट लिहिलेलं होतं मिशोवर, पण ते एकदम सॉफ्ट आहे, पण जाड नाही. पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी त्यांची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करीन. आणि बाकी आता सगळी तयारी सुरू झालेली आहे. आता बघू बेबी कधी येतो आहे. आणि आता जे दिवस आहेत ते थोडेसे हार्ड आणि टफ चाललेले आहेत.